I'm gonna come back because माझं लग्न नाही झालं वापस येणार आहे. ठीक आहे, पण समोर जाणं इज अ बिग थिंग नो. ठीक आहे, बाय सॅम. समोर एबीला बाय बोल. चल बाय सॅमला. फायनली तो दिवस आलेला आहे आणि मी खूप रडली आहे आणि समायरा चालली आहे चायनाला. ओके, सो समायरा आता फुल रेडी झाली. हाऊ आर यू समायरा? हाऊ आर यू फीलिंग? I'm good. I feel Good? grateful. I feel happy. Very good, very good. Abraham, how are you feeling? Your sister is going to China. You're feeling good? You are happy for her? ओके ओके ओके. आता आमची कॅब येते. आम्ही कॅब बुक केली आहे. 8ला आम्हाला एअरपोर्टला पोहोचायचंय आणि मग तिकडनं तिचे सगळे फ्रेंड्स वगैरे येतील, टीचर्स वगैरे, आणि देन दे गो इन. पण आम्ही थांबणार आहोत टिल हर इमिग्रेशन आणि सिक्युरिटी सगळं झाल्यावर मग आम्ही येऊ वापस. आणि समायरा इज गोइंग टू आय वॉन्ट हर टू बी व्हेरी हॅप्पी आणि मेक द मोस्ट आउट ऑफ इट. आणि खूप ग्रेटफुल. आय मीन सगळ्यांनाच ही अपॉर्च्युनिटी मिळत नाही, बट तिला देवाच्या दयेने भेटली. तर आय रिअली वॉन्ट हर टू मेक द मोस्ट आउट ऑफ इट. आणि काय नाही, आय एम जस्ट सो ग्रेटफुल. म्हणजे खरंच मी खूप आभार मानते देवबापाचे की आम्हाला ते ग्रेस दिलं दॅट वी कुड सेंड हर. आणि दॅट्स इट. म्हणजे शी शुड मेक द मोस्ट आउट ऑफ इट, फ्रुटफुल. आणि ती खूप एन्जॉय करायला पाहिजे. मेन मोटो इज दॅट शी शुड एन्जॉय आणि दॅट्स इट अँड बी हॅपी. ओके समायरा, टेक केअर. ओके, एन्जॉय. ओके, चलो. I'm coming back. चलो, टेक द बॅग. टेक युअर बॅग. चल पप्पी. I take my bag. हो, इथूनच सवय लागायला पाहिजे. चलो. आमची कॅब आली आहे आता. आणि आम्ही आता कॅबमध्ये बसलोय आणि आता आम्ही पोचलोय हाफ एन आवरमध्ये. आणि काय नाही, मस्त छान दिवस आहे, छान वेदर आहे, छान थंड वाटते. आणि तिला मी एक्स्ट्रा एक कोट दिला इन केस इफ शी इज फीलिंग कोल्ड. हो, आता चला. ए बी, हाऊ डू यू फील? गुड. यू गोना मिस दीदी? ठीक आहे. यू क्राईंग? Grab my shades and hit the streets. No plan, chasing vibes like seashells in the sand. अजून तिला काय वाटत नाहीये, बट प्रॉब्ली वेन शी स्टार्टेड द प्रोसेस तिला वाटेल. समायरा कधीच माझ्याकडनं लांब राहिलेली नाही आहे. ती राहिली फक्त पुण्याला माझ्या मम्मीकडे आहे ना समायरा. आणि आता फर्स्ट टाईम ती चालली, तर ते पण आउट ऑफ कंट्री, तो विच इज खूप असं ओव्हरवेल्मिंग आहे. बट शी इज गोइंग टू बी रॉक स्टार आहे ना समायरा. ती खूप एन्जॉय करेल हे मला माहिती. शी इज व्हेरी कॉन्फिडंट. It's okay, we can be settled. पोचलोय 7:30 वाजले एक्झॅक्ट. Flip my phone, अर्धा toss तास. it in my bag. Today's for us, no time to lag. चलो, आता बॅग घ्यायची आहे तिची. चला, आम्ही पोचलोय आता. कसं होतंय. वेलकम टू टर्मिनल 2. ओ गॉड. संजय बोलतात की ही इज नॉट टेन्शन नाही आलं, बट ऑफकोर्स त्यांना टेन्शन आलं आहे कारण की चायनामध्ये लांब आहे. चायना खूप लांब आहे. चला, मग आता टर्मिनल 2 आलं आहे. हे बघा, लेट्स गो. वाव, समायरा खूप लकी आहे. समायरा ओके. आज छान वॉर्म आहे. आता आम्ही वर चाललो आहे. इकडे डिपार्चर्स आहेत. कम या दिस डिपार्चर्स अपस्टेअर्स. मला ना खूप अशी धगधग व्हायला लागली आता. समायराचं जसं टाईम आला आहे जायचा. का
नो चला हां वरचे हां वी आर द डिपार्चर्स आणि तिचे फ्रेंड्स आणि तिचे टीचर्स वगैरे आता 8ला येणार आहेत आणि हो आय एम सुपर एक्सायटेड आणि नर्वस पण आहे मी. आपल्या मुलीला इतक्या लांब पाठवणं इज नॉट अ स्मॉल थिंग, पण काय करायचं, त्यांना ते एक्सपोजर भेटायला पाहिजे आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मग वी हॅव टू लेट इट हॅपन. मँचेस्टर एअरपोर्ट इतकं मोठं आहे हे बघा, इतकं मॅसिव्ह आहे. हे सगळं नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. वेअर इज हर्स? ओपन. समाराचं तिकडे बेजिंग. समायरा कसं वाटतंय? वाटलं नव्हतं ना आपल्यातनं कोणी बीजिंग ह्याला. हो समायरा खूप लकी आहे. समायरा यू व्हेरी लकी. तुला गॉडचं खूप ग्रेस आहे. देव बाप्पा थँक्यू. जसं मी पहिलं बोललो होतो ना, माझे वडील हां वेट म्हटलं माझे वडील इंडियन आर्मीमध्ये होते, चायना बॉर्डरपर्यंत गेले होते. शी इज क्रॉसिंग दॅट बॉर्डर. सो नेक्स्ट जनरेशन, दिस इज हाऊ द नेक्स्ट जनरेशन लिव्स फॉरवर्ड, यू नो, फास्ट फॉरवर्ड. आणि इब्राहिम पण जाणार वेन ही ग्रोज अप. तो जेव्हा 9वीला जाईल तेव्हा तो पण जाईल. बट आता समायराची बारी आहे. जे सगळे फ्रेंड्स आले आहेत, तिची टीचर पण आली आहे आणि आम्ही आता वेट करतोय की अजून एक तिचा क्लासमेट येणार आहे. देन दे विल ऑल गो. I'm just sitting on here. I'm just gonna sit. चलो चला तिला काउंटर Fला जायचं आहे. या का मग समायरा सांगते तिची एक टीचर चालली आहे आणि 3 मुलं आहे. समायरा एकटी आहे आणि दुसऱ्या कॉलेजचे 15 मुली आणि मुलं आहेत. Celebrity Samara. कसं वाटतंय समायरा? I don't feel anything yet. मला पण असं काय नाही आहे, बट शील बी फाईन. ओके. नो नो आय वॉन्ट यू टू गो समायरा. हा मोठा एक्सपिरियन्स आहे आणि रिअली वॉन्ट यू टू एक्सप्लोर. मी जर अशी बोलले की यार मला माझी मुलगी कुठेच नाही पाठवायची, तर नॉट पॉसिबल. ठीक आहे चला आता तिचे दुसरे स्टुडंट्स पण आहेत. I'm gonna come back because I'm not coming. माझं लग्न नाही झालं, मी वापस येणार आहे. ठीक आहे पण समोर जाणं इज अ बिग थिंग नो. ठीक आहे बाय सॅम. समोर एबीला बाय बोल. चल बाय सॅमला. शी हॅज टू डू ऑल द थिंग्स. तिने तिची बॅग वगैरे थांबली. शी इज गेटिंग हर थिंग्स सॉर्टेड. हे मस्त वाटते तिला बघून. इंडिपेंडेंट सगळं. शी इज डुईंग ऑल बाय हर सेल्फ. तिला सवय आहे एअरपोर्टची, कारण की आम्ही खूप फिरलो तिला घेऊन एअरपोर्ट्सवर वगैरे ट्रॅव्हल. खूप मुलं आहेत, सगळे आलेत. 18 मुलं चाललेत सांगते आणि 4 टीचर्स आहेत. एक मेल टीचर आहे आणि 3 फिमेल टीचर्स आहेत. द क्वीन. मला खूप छान वाटते. यू डिड ऑल युअर लगेज थिंग. बाय. टेक केअर. बाय. नो बॉयज. बॉयज. Yeah. No, he's not even looking. Oh. Because they mentally prepared it. Yeah. Oh my God. चला आता मी परत खाली उतरतो. डॅडी तुम्ही इमोशनल झाले होते तिला जाताना. हां जेव्हा आपण आपल्या मुलांना असं कुठे लांब बाहेर पडतो तेव्हा कळतं की किती एक इट्स अ व्हेरी बिग थिंग आपल्या मुलीला असं लांब पाठवणं. बट समायरा इज व्हेरी एबल. ती खूप शी इज व्हेरी कॉन्फिडंट. ती खूप ऑर्गनाइज्ड आहे. आय नो दॅट. त्याच्यामुळे शील बी फाईन मला माहिती आहे. आणि तिचं सगळं आता सिक्युरिटी आम्ही तिचं लगेज वगैरे तिने देऊन टाकलेलं आहे आणि त्यांना त्यांचं स्टॅम्पिंग वगैरे काय नाही, त्यांचं इमिग्रेशन चेक आहे. चेक इन वगैरे झाल्यावर मग ती आम्हाला व्हिडिओ कॉल करून सांगेल. तोपर्यंत आम्ही बसणार आहोत इकडे. ती जोपर्यंत सगळं तिचं होत नाही तोपर्यंत वी डोंट वॉन्ट टू टेक अ रिस्क म्हणून आम्ही थांबलो आहे आता. अँड
हो, आय एम फिलिंग लाईक मला पोटात कसं तरी होतं आहे. ती चालली आहे असं धगधग धगधग होतं आहे, बट शीट बी फाईन. तिची टीचर खूप छान आहे. ओके. समायराला आम्ही सोडलं, तिचं चेकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. ती बोलते आहे नाव शी इज हेडिंग टुवर्ड्स द गेट. आणि मग मी बोलले की आता जर तुझं सगळं चेकिंग वगैरे झालेलं आहे तर आम्ही निघतो. तर आम्ही आता निघालो आहोत. आता आम्ही जाणार आहोत ट्रेननी. आणि मँचेस्टर एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी इतकी छान आहे की एअरपोर्ट जे तिथे डिपार्चर्स आहेत तर तिकडनं समोर यू हॅव द ट्रेन स्टेशन. तर काही स्ट्रेस नाही आहे, फक्त आम्हाला ट्रेन स्टेशनला जायचं आहे. आणि मी कोण कॅच अ ट्रेन टू मँचेस्टर पिकेडिली आणि तिकडनं आम्ही घरी जाणार आहोत. आणि घरी गेल्यावर मला परत कामाला पण जायचं आहे, एब्राहमला स्कूलला जायचं आहे. सो ते आहे या त्याला चेंज करून स्कूलला जायचं आहे. बट हो, समायरा गेली आहे आणि तिने खूप छान केलं तिचं. ॲक्च्युली ती स्कूल थ्रू चालली आहे म्हणून त्यांचं जास्त सिक्युरिटी हे नव्हतं, लाईक जास्त स्ट्रेस नव्हता. इट वॉज व्हेरी इझी. हे ना मल्टी करन्सी ATM आहे. इकडे तुम्ही तुमची पाऊंड्स टाकून तुम्हाला कुठल्या कंट्रीमध्ये कन्वर्ट करायचं ते तुम्ही करू शकता. पण इकडे रेट खूप हाय आहे, 2.50 आहे मशीन चार्ज. आणि हे बघा इकडे आहे डिपार्चर्स आणि इकडे आहे ट्रेन स्टेशन. मी माझ्या मम्मीला फोन केला तर तेव्हा पण मी खूप रडत होते आणि माझी मम्मी पण रडत होती. बट हेच आहे की यू हॅव टू लेट किड्स गो. आपण त्यांना ती अपॉर्च्युनिटी नाही दिली तर ते कधीच शिकणार नाहीत. आणि मला खरंच माहिती की समायरा इज व्हेरी एबल. ती खूप ऑर्गनाइज्ड वगैरे आहे अँड शी इज व्हेरी कॉन्फिडेंट. म्हणून मग मी खूप खुश आहे ॲक्च्युली ती चालली आहे म्हणून. बट ॲज अ मदर मला थोडंसं टेन्शन आहे की समायरा सगळं नीट करेल का. तिच्याकडे पासपोर्ट आहे, पैसे आहेत. तर तिला मी बोलले की तुझे पैसे आणि पासपोर्ट सगळं तुझ्या टीचरला देऊन टाक लगेच. आणि टीचर खूप क्यूट आहे तिची, शी इज व्हेरी लवली, यंग आहे खूप. आणि ती बोलली डोंट वरी. तर समायरा तिकडे तिची सेपरेट रूम आहे बिकॉज शी इज ओनली गर्ल. आणि दुसऱ्या मुली आहेत दुसऱ्या कॉलेजच्या. मग टीचर बोलली की जसे ते फ्रेंड्स झाले तसं ती त्यांना तिच्या रूममध्ये शी कॅन हॅव 1 or 2 kids इन हर रूम. आम्ही आता मँचेस्टर स्टेशनला पोचलो आहे पिकेडिलीला. आणि समायराचं चेक इन वगैरे सगळं झालं आहे. ती आता गेटवर थांबली आहे आणि त्यांचं बोर्डिंग अजून एक अर्धा पाऊण तासांनी स्टार्ट होईल, तेव्हा ती आम्हाला व्हिडिओ कॉल करून सांगेल. तर आता मी बसतो आमच्या ट्रेनमध्ये. इकडेच आहे प्लॅटफॉर्म 7, इकडेच आहे. आता आम्ही मँचेस्टर पिकेडिली ट्रेनने आम्ही आता चाललो आहे मॅकलस्फील्डला. आणि आम्ही जसं आता ट्रॅक करत होतो तिची फ्लाईट. तर तिला गेट आता असाईन झालं आहे ना, नाव शी इज असाईन्ड. ॲक्च्युली ना फ्लाईट ट्रॅक करणं खूप इझी पडलं आम्हाला सगळं ट्रॅक करायला. तिची फ्लाईट कुठून चालणार आहे. तर माझे पप्पा मला बोलत होते की फ्लाईट तिची रशियावरनं जाणार आहे. मला वाटलं की नाही, बट ॲक्च्युली फ्लाईट नॉर्दर्न हेमिस्फिअर रशियावरनं खाली बीजिंगला उतरणार आहे, गोबी डेझर्ट वगैरे करून, है ना. या सो काय नाही, आता बघू. आता म्हणजे आता थोडीशी माझी वरी कमी झाली. तिने सिक्युरिटी चेक इन सगळं तिने एकदम कूलली झालं त्यांचं. आणि बिकॉज दे वर स्टुडंट्स, त्यांच्यासाठी जास्त इझी होतं कारण की स्कूलवरनं गेले त्याच्यासाठी दे वर गिवन फर्स्ट प्रायोरिटी. तर ते सगळं है ना नाईस वेंट ऑन वेल. आणि कसं वाटतंय स्कूलच्या थ्रू टीचर नॉट टू वरी मच, लेट्स सी. हो. आणि संजयचे फ्रेंड आहेत ना ते पण चायनाला आहेत. तर आम्ही त्यांना आत्ता जस्ट मेसेज केला संजयने सेईंग दॅट इफ इन केस आय मीन असं होणार नाही, बट इफ इन केस एज अन एमर्जन्सी सी दॅट यू गेट इन टच विथ हर. तर चला मग आता आम्ही घरी चाललो. आणि मग आम्ही चेंज करून मी चालले स्कूलला अँड ही इज गोना डू हिज ऑफिस वर्क अँड एब्राहम इज वेल. आणि तुम्हाला हा माझा समायराला मी चायना ट्रिपसाठी आम्ही तिला एअरपोर्टला नेलं. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला डेफिनेटली सांगा. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि टेक केअर अँड गॉड ब्लेस. एपीसी बाय. यू मिसिंग दीदी? अजून तर मिस नाही करत आहे, बट हा तू संध्याकाळी स्टार्ट होईल. संध्याकाळ झाली की त्याला सगळेजण घरी पाहिजेत, है ना एबी? चलो बाय.